नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही एक यूट्यूब क्रिएटर असाल किंवा नवीन चॅनल सुरू करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. यूट्यूबने त्यांच्या यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजेच चॅनल मॉनिटायझेशनच्या नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केलाय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे की आता चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 4,000 नाही तर थेट 8,000 वॉच आवर्स पूर्ण करावे लागणार आहेत. चॅनलवरून पैसे कमवण्याचे नियम पूर्णपणे बदललेत, पण नक्की या नवीन अपडेटमध्ये काय बदललेलं आहे, शॉर्ट व्ह्यूजचा नवीन आकडा काय आहे आणि हे नवीन नियम कधीपासून लागू होणार आहेत, या सर्व प्रश्नांची 100% खरी आणि अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रथम म्हणजे 8,000 वॉच आवर्स हा नवीन नियम काय आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आणि मोठं चेंज म्हणजे लॉंग व्हिडिओजच्या वॉच टाइमचा. आधी आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी गेल्या 365 दिवसांत 4,000 तासांचा वॉच आवर्स लागत होता, पण आता युट्यूबने हा निकष वाढवून थेट 8,000 वॉच आवर्स केला आहे. म्हणजेच आता लॉंग व्हिडिओवरून जाहिरातींचे पैसे, ऍड रेव्हेन्यू मिळवण्यासाठी तुम्हाला दुप्पट मेहनत करावी लागणार आहे. हा बदल वाचून अनेक क्रिएटर्सना धक्का बसला असणार आहे. इव्हन मला पण धक्का बसलाय, कारण मी एक बडिंग क्रिएटर आहे, मी एक नवीन क्रिएटर. पण युट्यूबने प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची क्वालिटी सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समजतं. दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूब शॉर्ट्स व्ह्यूजचा नवीन नियम आपण पाहूया. लॉंग व्हिडिओ सोबतच युट्यूबने शॉर्ट्स क्रिएटरसाठी देखील एक नवीन नियम आणलेला आहे. आधी शॉर्ट्स चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी गेल्या 90 दिवसांत 10 मिलियन म्हणजे 1 कोटी व्ह्यूजची गरज असायची. आता नवीन पॉलिसीनुसार हा आकडा देखील वाढवण्यात आला आहे. आता शॉर्ट्स व्ह्यूजचा थ्रेशोल्ड वाढून थेट 20 मिलियन म्हणजे 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त केला जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून फक्त सिरियस क्रिएटर्सनाच जाहिरातींच्या उत्पन्नाचा ऍड रेव्हेन्यू मिळू शकेल. तिसरी गोष्ट, आता हा चेंज कधीपासून लागू होणार आहे याची माहिती घेऊया. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नियम कधीपासून लागू होईल. मित्रांनो, युट्यूब या नवीन पॉलिसीवर सध्या काम करत असून हे नवीन नियम 2027च्या सुरुवातीपासून किंवा चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या क्रिएटर्सचे चॅनल अजून मॉनिटाईज झालेले नाहीयेत त्यांच्याकडे जुन्या नियमांनुसार चॅनल मॉनिटाईज करून घेण्याची हीच शेवटची सुवर्ण संधी आहे. थोडक्यात सांगायचं तर युट्यूबवरून पैसे कमवणं आता आधीपेक्षा थोडं कठीण होणार आहे. पण जर तुमचं कंटेंट क्वालिटी भारी असेल, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला युट्यूबचा हा नवीन निर्णय कसा वाटला, हा निर्णय योग्य आहे की चुकीचा, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओ तुमच्या सर्व युट्यूब मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन टेक अपडेटसाठी आणि बाकी घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.